यांचा दादेगाव ग्रामस्थांतर्फे जंगी सत्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेल्या ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयकाचे पडसाद उमटू लागले आहेत। याच पार्श्वभूमीवर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी थेट नवी दिल्ली गाठून संसद भवनाचा विशेष अभ्यास दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला। या दौऱ्यात पैठणच्या सौ सखुताई भारत झारगड यांनी मांडलेली प्रभावी भूमिका आणि महिला आरक्षणासाठी दिलेला लढा सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास बापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला होता। या महिला टीमने संसदेतील कामकाजाचे प्रत्यक्ष अवलोकन केले। संसदेतील कार्यपद्धती, चर्चेची दिशा आणि एखादे विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते याचा जिवंत अनुभव या महिलांनी घेतला। या दौऱ्यात पंचायत समिती सदस्या सौ सखुताई भारत झारगड यांनी दिल्लीतील व्यासपीठावर ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले। आरक्षणाचा लाभ केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता तो ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे। 50% आरक्षणातील तांत्रिक अडचणी दूर करून महिलांना राजकारणात सन्मानाचे स्थान मिळावे। यावेळी जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनीही उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले। हा दौरा भविष्यातील समाजकार्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी भावना सौ सखुताई भारत झारगड यांनी व्यक्त केली। देशाच्या संसदेचा अभ्यास दौरा केल्याबद्दल दादेगाव आणि परिसरात ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार स्वागत करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या सत्कार सोहळ्याला माजी सरपंच सोमनाथ नजन, डॉक्टर भारत झारगड, विष्णू सुडके फिटर, बाळासाहेब झारगड, ज्ञानेश्वर पाखरे, राम ढाकणे, ऋषिकेश खेडकर, रोहित आंधळे, अक्षय सागर आंधळे, तुषार मिसाळ, तुषार शिरसाट यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या यशस्वी दौऱ्यात पक्षाच्या जिल्हाप्रमुख पुष्पा गव्हाणे, वैशाली बोंबले, ज्योती काकडे यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र मी सखुताई भारत झारगड, पंचायत समिती सदस्य, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आज आम्ही नारी शक्ती वंदन अधिनियमांतर्गत जे 3 दिवसीय अधिवेशन येथे लोकसभेमध्ये आयोजित केलेलं आहे, त्यासाठी आम्ही येथे आलेलो आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय खासदार संदीपानजी भुमरे साहेब छत्रपती संभाजीनगर, आदरणीय आमदार विलास बापू भुमरे साहेब पैठण तालुका यांच्या आदेशानुसार आम्ही येथे आलेलो आहोत। तरी महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी महिलांचं आरक्षण हे राजकारणामध्ये किती गरजेचं आहे। लोकसभा असू दे, राज्यसभा असू दे, वेगवेगळ्या स्तरावर ज्या पद्धतीनं एक महिला घर घडवू शकते, घर बनवू शकते, घर सजवू शकते, सेम त्याच पद्धतीनं महिला ही देशही घडवू शकते, देशही सजवू शकते आणि बनवू शकते हे निश्चित आहे। आजपर्यंतही महिलांचं जे साम्राज्य आहे बरंच अजूनही जे वंचित महिला आहेत त्या चूल आणि मुलापर्यंत सीमित आहेत, पण आता हा जो एक निर्णय हे जे बिल पास होणार आहे त्या बिलानुसार किंवा त्या होणाऱ्या नियमांनुसार एक अधिकार महिलांना मिळणार आहे, जे राजकारणात सक्रिय राजकारणी म्हणून त्या कार्यरत होऊ शकतील आणि देशाला घडवू शकतील। चूल मूल गल्ली ते दिल्लीपर्यंत हा प्रवास महिलांचा निश्चितपणे असणार आहे। या बिलाचे जे हे अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनासाठी आम्हाला एक विटनेस किंवा आपण एक पद्धतीने साक्षीदार म्हणू शकतो होण्यासाठी आम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे। तरी महिलांना फक्त प्रतिनिधित्व किंवा सदस्यत्वाची नाही तर त्यांची एक निर्णय क्षमता आणि त्या निर्णय क्षमतेला खरा अधिकार देण्याची गरज आज आहे आणि ते निश्चितपणे या 33% आरक्षणामध्ये होईल। आजही लोकसभेमध्ये 14 ते 15% आरक्षण हे महिलांना दिलेलं आहे। त्याही पलीकडे आता या 33% आरक्षणानुसार महिलांना 3 खासदारांमागे 1 महिला खासदार असू शकेल व 3 आमदारांमागे 1 महिला आमदार असू शकेल, अशा पद्धतीचं हे जे आरक्षण आहे। तरी आज आम्हाला काल 18 तारखेला कळालं आहे की हे आरक्षण बिल पास झालेलं नाही आहे।
कमी वोटिंगमुळे तर असोच तरी माझी एक इच्छा आहे की आपला भारत हा एक पुरुषप्रधान संस्कृतीचा देश आहे आणि महिलेचं जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंनी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी महिलांना जगण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, त्याही पलीकडे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक 33% आरक्षणाचं हे बिल जे आहे हे अंमलात आणून किंवा त्यांना 2023मध्ये जी परमिशन मिळाली होती आणि आता जे ते लागू होणार होतं या 3 दिवसाच्या अधिवेशनानंतर ते निश्चितपणे द्यावं, जेणेकरून आंबेडकरांचं असेल, ज्योतिबा फुलेंचं असेल किंवा सावित्रीबाई फुलेंचं